सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरात मान्सूनच्या पहिल्याच पावसाने महापालिकेच्या विकास कामांची पोलखोल केली आहे। मंगळवारी दुपारी सुरू झालेल्या पावसाने शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून महापालिकेने रस्ते दुरुस्ती आणि भूमिगत वाहिन्यांसाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांचा प्रवास धोकादायक बनलाय। शहरातील नाशिक रोड, जेल रोड, जुने नाशिक, गंगापूर रोड, पेठ रोड, त्र्यंबक नाका आणि मुंबई नाका परिसरात रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे खोदून तसेच ठेवण्यात आले। पहिल्याच मुसळधार पावसात हे खड्डे पाण्याने भरल्याने ते दिसेनासे झाले। त्यामुळे दुचाकीस्वार आणि चारचाकी चालकांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले। अनेक ठिकाणी वाहने खड्ड्यात अडकून पडल्याचं चित्र दिसून आलंय। वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांचा प्रचंड संताप व्यक्त होत आहे। स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या नियोजनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिले होते, परंतु प्रत्यक्षात काहीच झालेले नाही। पहिल्याच पावसात रस्ते नदीसारखे वाहत आहेत। शाळकरी मुले, वृद्ध आणि कामगार जाणाऱ्या येणाऱ्या नोकरदारांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो। याबाबत महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की पावसामुळे काही ठिकाणी काम थांबवावे लागले। पाणी ओसरल्यानंतर खड्डे बुजवण्याचे आणि तातडीने रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल। मात्र नागरिकांचा आरोप आहे की दरवर्षी हाच प्रकार घडतो आणि नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। सामाजिक संघटनांनी तातडीने खड्डे बुजवून रस्ते वाहतुकीसाठी सुरक्षित करावेत अशी मागणी केली आहे। तसेच पावसाळ्यात खोदकाम करण्यापूर्वी योग्य नियोजन करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनुप बहुत यांनी दिला। पहिल्याच पावसाने नाशिकच्या रस्त्यांची अवस्था उघड केल्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।